व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधला क्वेश्चन नंबर पाहत आहे सेकंड. त्यामधले आता क्वेश्चन आपण पाहणार आहे. तर क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे, राईट एन एपी म्हणजेच काय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जे की आपल्या लेसनचं नाव आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता हे काय असते की त्यामध्ये कॉन्झिक्युटिव्ह ज्या टर्म्स आहेत, कॉन्झिक्युटिव्ह नंबर जे आहेत, क्रमागत संख्या एकसारख्या, त्याच्यामधले कॉमन डिफरन्स कसा असतो, कॉन्स्टंट असतो, म्हणून आपण काय म्हणतो त्याला एपी. ओके, तर एपी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपल्याला राईट करायचं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी. कशाने डिनोट करतो आपण, फर्स्ट टर्म ए नी आणि कॉमन डिफरन्स कशाने, डी ने. इच ऑफ द फॉलोइंग अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. सब क्वेश्चन ए मध्ये, क्वेश्चन नंबर A1 मध्ये ए जो आहे फर्स्ट टर्म, एला काय म्हणतो आपण फर्स्ट टर्म, ते किती आहे 10, आणि डी म्हणजेच कॉमन डिफरन्स किती आहे 5 दिलेला आहे. तर यामध्ये ए म्हणजे फर्स्ट टर्म, त्याला आपण सोल्युशन पहा, लक्ष द्या, सोल्युशन हिअर आपल्याला ए म्हणजेच ए किती आहे 10, त्यालाच आपण काय म्हणत असतो T1 म्हणत असतो, म्हणजेच हा काय आहे 10. कळत आहे. त्यानंतर जो कॉमन डिफरन्स आहे डी ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 5. डी किती दिलेला आहे 5. ओके, तर या ठिकाणी आपल्याला ए पी विचारलेला आहे. तर सर्वात पहिली टर्म किती आहे 10 आहे, बरोबर. जेव्हा आपण एखाद्या सिक्वेन्समध्ये ओके कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये कॉमन डिफरन्स ॲड करत जातो तेव्हा आपल्याला पुढची संख्या मिळत जाते, बरोबर. तर आपण एक फॉर्म्युला पाहिला होता की T2 म्हणजेच काय, T2 इज इक्वल टू, आता तुम्हाला Tnचा फॉर्म्युला काय माहीत आहे का, लास्ट टर्म आपण कशी फाइंड केली होती, ए प्लस ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म, त्याला आपण काय म्हणतो T1. ओके, प्लस n-1 इंटू डी, बरोबर. हा n म्हणजे आता हे लास्ट टर्मसाठी काढत आहे आपण, बरोबर. मी जर म्हटलं तुम्हाला सेकंड टर्म मला काढून दाखवा, तर तुम्ही काय लिहिसाल ए म्हणजेच काय T1, बरोबर. प्लस आता इथे n होता, n टर्म काढत होतो म्हणून n-1, आता इथे T2 काढत आहे आपण. ओके, तर ए प्लस n-1 म्हणजे इथे आपण काय राईट करणार आता T1 प्लस डी, कारण की n-1 म्हणजेच 1 इंटू डी म्हणजेच काय डी. कोणत्याही संख्येने 1ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 1च राहणार ना, बरोबर. मग हा लिहिला नाही तर काही प्रॉब्लेम आहे कोणाला, बरोबर. ठीक आहे. तर T3 जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय लिहिणार, ए प्लस ए म्हणजेच काय T1, कळत आहे. तर प्लस n-1 म्हणजे इथे n काय आहे 3, बरोबर. तर 3-1 म्हणजेच 2D. कळते, यस ऑर नो, समजत आहे ना. ओके, तर आता इथे पहा फॉर्म्युला काय होणार मग, T1 म्हणजे ए प्लस डी, इथे काय होणार ए प्लस डी. ओके, तर T1 आपल्याकडे आहे, काय आहे ही पहिली टर्म आलेली आहे आपल्याकडे 10. आता T2 काय आलेला आहे T1 किती आहे 10 प्लस डी म्हणजेच काय होणार 15, बरोबर. याची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल 15 मिळणार आहे. ओके, तर आता T2 प्लस डी इज इक्वल टू T2 प्लस डी इज इक्वल टू T2 किती आलेला आहे 15 प्लस डी किती आहे 5 म्हणजेच 20. त्यानंतर आहे T4 इज इक्वल टू, इथे साईन देअरफॉर राईट करायचं. ओके, इथे आपण T4 जर काढायचे असेल तर आपण काय करतो T3 प्लस डी इज इक्वल टू T3 किती आलेला आहे 20 प्लस 5 इज इक्वल टू 25. ओके, तर आता आपल्याला इथून लक्षात येते की 4 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे, जास्त काही टर्म काढत बसायच्या नाही आहे. ओके, तर पहिली टर्म काय आहे, देअरफॉर 10, 15,
20,25 आणि अप टू सो ऑन. ओके, is a required arithmetic progression. समजलं सर्वांना? यस ऑर नो? राईट करा. क्वेश्चन नंबर सेकंड, यामध्ये फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे -3, कॉमन डिफरन्स किती आहे 0. यामध्ये सोल्युशन कशा प्रकारे असेल? हिअर a इज इक्वल टू T1 इज इक्वल टू काय आहे -3 आणि कॉमन डिफरन्स किती आहे 0 आहे. तर फर्स्ट टर्म म्हणजेच काय T1, देअरफॉर T1 इज इक्वल टू काय होणार -3, त्याला टाकायचं आहे डब्यात म्हणजे बॉक्स करायचा बरोबर. T2 इज इक्वल टू T2 म्हणजेच काय A प्लस D म्हणजेच काय T1 प्लस D. ओके, आधीची टर्म त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स ॲड करायचा, एकदम सोपा आहे. ओके, -3 प्लस 0 म्हणजेच -3. कॉमन डिफरन्स 0 आहे म्हणजेच जे AP आहे तेच येणार आहे -3 बरोबर. तर T3 इज इक्वल टू T2 प्लस D. प्रिव्हियस टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करायचा म्हणजे तुम्हाला AP मिळून जाणार. -3 प्लस 0 इज इक्वल टू -3. त्यानंतर देअरफॉर T4 इज इक्वल टू T3 प्लस D इज इक्वल टू -3 प्लस 0 -3. तर आपण इथे राईट करू शकतो देअरफॉर -3, -3, -3 up to so on is the required AP means arithmetic progression. राईट करा. क्वेश्चन नंबर 3, आनंद लक्ष दे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये फर्स्ट टर्म आपल्याला -7 आणि कॉमन डिफरन्स जो आहे हा 1/2 दिलेला आहे. तर हिअर A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू काय आहे -7, D इज इक्वल टू काय दिलेला आहे कॉमन डिफरन्स 1/2. यालाच आपण दॅट इज काय राईट करू शकतो 1/2 म्हणजेच काय हाफ म्हणजेच 0.5 राईट करू शकतो. ओके, तर देअरफॉर T1 इज इक्वल टू फर्स्ट टर्म आपल्याला AP फाइंड करायची आहे. तर T1 इज इक्वल टू म्हणजेच काय फर्स्ट टर्म आहे ती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे -7. त्यानंतर देअरफॉर T2 इज इक्वल टू T2 म्हणजेच काय प्रिव्हियस टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करायचा आहे T1 प्लस D इज इक्वल टू T1 काय आहे -7. आता इथे हाफ अशा प्रकारे न लिहिता आपण काय केलं 0.5, तर प्लस 0.5. आता 7 मधून 0.5 गेले म्हणजे 6.5 करते इक्वल टू -6.5. मोठी संख्या कोणती आहे लार्ज नंबर 7, त्याचा साईन कोणता आहे मायनस, म्हणून ॲन्सरमध्ये सुद्धा आपण मायनस देणार आहोत. ओके, त्यानंतर T3 देअरफॉर T3 इज इक्वल टू प्रिव्हियस टर्म काय आहे T2, त्याच्यामध्ये आपण काय करणार ॲड कॉमन डिफरन्स. ओके, तर T2 काय आहे -6.5 प्लस 0.5 इज इक्वल टू. आता या 6.5 मधून 0.5 मायनस करायचं आहे म्हणजेच काय राहणार आहे -6. ओके, 0.5 इकडचा डायरेक्ट कॅन्सल म्हणजे राहिलं काय -6. तर देअरफॉर T4 इज इक्वल टू T3 प्लस D. प्रिव्हियस टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करायचा म्हणजे आपल्याला नेक्स्ट टर्म मिळते. तर T3 -6 प्लस 0.5, 6 मधून 0.5 मायनस करायचे म्हणजे 5.5, पण ॲन्सरमध्ये साईन काय येणार मायनस येणार आहे.
-5.5. ओके, तर देअरफोर आता आपल्याला 4 पर्यंतच काढायचं आहे, त्यानंतर आपण AP लिहिणार आहोत. -7, -6.5, -6, -5.5 is the, हे up to so on, okay, is the required AP म्हणजेच काय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, कोणाला काही डाऊट राईट करा. क्वेश्चन नंबर 4 आहे. यामध्ये फर्स्ट टर्म दिलेली आहे आपल्याला -1.25 आणि कॉमन डिफरन्स आहे 3. तर यामध्ये क्वेश्चनमध्ये आपल्याला A इज इक्वल टू म्हणजेच काय, फर्स्ट टर्म इज इक्वल टू -1.25 अँड कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू काय दिलेलं आहे 3. तर फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू काय असणार आहे -1.25. ओके, ही आपली फर्स्ट टर्म. त्यानंतर सेकंड टर्म कशी काढतो आपण, सेकंड टर्म T2 इज इक्वल टू प्रिव्हियसमध्ये कॉमन डिफरन्स ॲड म्हणजेच T1 प्लस D. T1 किती आहे -1.25 प्लस 3 इज इक्वल टू, आता पहा या 3 मधून आपल्याला 1.25 हे मायनस करायचे आहे. ओके, तर या अशा प्रकारची सबट्रॅक्शन करताना जो मोठा नंबर आहे तो वरती लिहायचा, त्याच्यानंतर पॉईंट देऊन कितीही 0 आपण लिहू शकतो. त्यानंतर -1.25. ओके, हा नंबर स्मॉल आहे, काय आहे, छोटा आहे, कशापेक्षा, 3 पेक्षा. ओके, ॲडिशन करताना नेहमी मोठा नंबर वरती लिहायचा, त्यानंतर पॉईंट द्यायचा, त्यानंतर कितीही 0 आपण पॉईंट नंतर लिहू शकतो. ओके, तर आता इथे हे 0.00. ओके, याला डायरेक्ट आपण 100 केलं, 100 मधून 725 मायनस म्हणजेच बरोबर. आता 1 कॅरी दिला होता म्हणून 1 इथे 1 दिला म्हणजे 3 - 2 म्हणजेच काय 1 करते. तर 1.75 काय 1.75 आणि ॲन्सरमध्ये साईन प्लस राहील. ओके, कारण की मोठा नंबर कोणता आहे 3 आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी मी एवढं सांगितलं, नाही तर आपण डायरेक्ट पण केलं तर काही हरकत नाही. ओके, तर T2 प्लस D इज इक्वल टू, T2 काय आहे 1.75 प्लस D काय आहे 3 आहे. ओके, म्हणजेच 3 + 1 आता डायरेक्ट करा 4, कारण की ॲडिशन आहे आणि 0.75. ओके, सबट्रॅक्शन असली तरच आपण नंतर 0 घेणार. तर देअरफोर नेक्स्ट टर्म T4 इज इक्वल टू काय असेल, प्रिव्हियस टर्म म्हणजे T3 प्लस D इज इक्वल टू, T3 काय आलेलं आहे 4.75 प्लस 3, 4 आणि 3 7. ओके, इक्वल टू 7.75. प्लसमध्ये आपण पॉईंट नंतरचे डिजिट ॲज इट इज घेतो. ओके, आणि पॉईंटच्या आधी म्हणजे जो नंबर असतो त्यांची डायरेक्ट आपण ॲडिशन करू शकतो. तर देअरफोर आता आपल्याकडे रिक्वायर्ड AP आलेली आहे. ओके, या बॉक्समधले जेवढेही नंबर्स आहेत हे काय आहेत, आपले AP आहेत. ते आपण सिरीजमध्ये राईट करणार आहे. -1.25, 1.75, 4.75, 7.75 up to so on is the required AP. समजत आहे सर्वांना, राईट करा. क्वेश्चन नंबर 5 यामध्ये आपण पाहत आहे फर्स्ट टर्म इक्वल टू 6 आणि कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे -3. तर इथे A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू किती आहे 6, बोलत जा जरा. कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू -3.
तर T1 देअरफॉर T1 इज इक्वल टू काय असणार 6. देअरफॉर T2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला असेल, काय फॉर्म्युला आहे T1 प्लस ओके T1 प्लस D म्हणजे प्रिव्हियस टर्ममध्ये आपण कॉमन डिफरन्स ॲड करणार आहे. प्रिव्हियस T1 किती आहे आता 6 ओके प्लस हे फॉर्म्युल्यामधलं ओके कॉमन डिफरन्स काय आहे -3 ओके. मी प्रेमला 6 रुपये दिले होते त्यामधून आता प्लस मायनस काय होणार मायनस ओके. प्रेमला 6 रुपये दिले प्लस मायनस काय होणार मायनस, त्यानंतर 3 इक्वल टू 6 मायनस 3 ओके. तर काय राहणार 3. 6 रुपये दिले होते 3 रुपये मला परत दिले, त्यानंतर राहिले किती आता 3 राहिले बरोबर. तर T3 इज इक्वल टू काय असेल फॉर्म्युला T2 प्लस D इज इक्वल टू T2 काय आहे 3 प्लस इन ब्रॅकेट -3 प्लस मायनस मायनस 3 मायनस 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर T4 इज इक्वल टू T3 प्लस D हे आपण काय काढत आहे AP काढत आहे बरोबर. तर हां 0 प्लस इन ब्रॅकेट -3 तर काय राहणार -3 ओके. तर आता आपण AP राईट करणार आहे 6, 3, 0, -3, अप टू सो ऑन. हे काय असेल आपले AP ओके इज द रिक्वायर्ड AP. चला राईट करा. क्वेश्चन नंबर 6 आहे. यामध्ये आपल्याला दिलेले आहे फर्स्ट टर्म -19 आणि कॉमन डिफरन्स हा -4. तर इथे सोल्युशनमध्ये आपण राईट करणार जी फर्स्ट टर्म आहे त्याला आपण T1 ने डिनोट करतो. काय असणार -19 अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू काय दिलेला आहे आपल्याला -4 दिलेला आहे ओके. तर देअरफॉर T1 फर्स्ट टर्म काय असेल T1 इज इक्वल टू -19. त्यानंतर यावरून आपण नेक्स्ट काय फाइंड करतो T2 इज इक्वल टू T1 प्लस D. प्रिव्हियस टर्ममध्ये कॉमन डिफरन्स आपण ॲड करणार आहे -19 प्लस इन ब्रॅकेट -4 तर इक्वल टू -19 4 इज इक्वल टू -23 15 कसं काय रे बाळा. इथे मायनस मायनस म्हणजे प्लस होते आणि मोठ्या संख्येचं जे साईन आहे ते आपण ॲन्सरमध्ये राईट करतो. म्हणजेच काय असणार -23. तर देअरफॉर T3 इज इक्वल टू T2 प्लस D इज इक्वल टू T2 काय आलेला आहे -23 प्लस इन ब्रॅकेट -4 हा कॉमन डिफरन्स आहे आपला आणि इक्वल टू -23 मायनस प्लस मायनस काय होईल मायनस होईल -4 तर इक्वल टू -27. 23 प्लस 4 काय होतील 27 पण मोठी संख्या कोणती आहे मायनस ओके. तर देअरफॉर T4 काय असेल T4 इज इक्वल टू T3 प्लस D इज इक्वल टू T3 किती आहे -27 प्लस इन ब्रॅकेट -4 इज इक्वल टू -27 मायनस प्लस मायनस काय होणार मायनस ओके 4 इज इक्वल टू 27 आणि 4 म्हणजेच 31 आणि साईन काय असेल मायनस असेल. तर देअरफॉर AP काय असेल मग -19 -23 -27 and -31 up to so on is the required
AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन. राईट करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतो. फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग AP. म्हणजे आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म म्हणजेच काय फाइंड करायचं आहे, A फाइंड करायचं आहे, आणि कॉमन डिफरन्स म्हणजेच याला आपण काय म्हणतो स्मॉल डी ने डिनोट करत असतो. तर हे दोन आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर क्वेश्चनमध्ये सोल्युशन, क्वेश्चन काय दिलेला आहे, हियर आपल्याला एक सिरीज दिलेली आहे AP. तर हियर A इज इक्वल टू म्हणजे फर्स्ट टर्मला आपण काय म्हणतो T1. सिरीज पूर्ण राईट करून घ्यायची आहे. A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू काय असेल 5. कारण की नंबर जो आहे सिरीजमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये जो पहिला नंबर असतो त्याला आपण काय म्हणतो A म्हणतो, किंवा त्याला आपण T1 म्हणत असतो. त्यानंतर या सिरीजमध्ये T1 T2 T3 T4 असं चालत राहणार आहे. तर कॉमा A T1 इज इक्वल टू काय आलं 5, T2 इज इक्वल टू काय असणार 1, त्यानंतर T3 इज इक्वल टू -3, कॉमा T4 इज इक्वल टू -7. ओके. आता हे अप टू सो ऑन आपल्याला दिलेलं आहे अशा प्रकारची AP. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म हे ऑलरेडी या ठिकाणी दिलेली राहते. म्हणजेच A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू काय आहे 5. तर म्हणजेच फर्स्ट टर्म आपली आलेली आहे 5. तर आता राहिलं कॉमन डिफरन्स, तो कसा फाइंड करायचा आहे. तर आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण काय केलं, कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म यावरून आपण AP फाइंड केली, बरोबर. तर फॉर्म्युला तोच असेल. म्हणजेच काय, आपण T2 कसं फाइंड करायचं होतं, प्रिव्हियस टर्ममध्ये कॉमन डिफरन्स ॲड करायचो. म्हणजे प्रिव्हियस टर्म कोणती होती T1 प्लस D. आता काहीच नाही करायचं आपल्याला. हा जो D आहे हा जागेवरच राहू द्यायचा. फक्त ह्या T1ला आपण इकडे शिफ्ट करणार आहे. म्हणजेच T2 मायनस T1 इज इक्वल टू D झाला कॉमन डिफरन्ससाठी फॉर्म्युला. कळत आहे, येस ऑर नो. तर देअरफॉर आता आपण कॉमन डिफरन्स फाइंड करणार आहे. D इज इक्वल टू काय असेल T2 मायनस T1. कळत आहे. तर T2 आपण इथं माहीत आहे आपल्याला काय आहे 1 मायनस T1 किती आहे 5 इज इक्वल टू काय असणार -4. पुन्हा दुसरा देअरफॉर D इज इक्वल टू कॉमन डिफरन्स आपल्याला पाहायचा आहे कॉन्स्टंट येत आहे की नाही. तर ओके, T3 मायनस काय होईल आता इथे T2. कळत आहे, येस ऑर नो. आता हा फॉर्म्युला कसा आला आपण इथून तयार केला. ओके, याआधी आपण तो फॉर्म्युला पाहिला होतो, फक्त रिअरेंज केलेला आहे इथे. हा T1 तिकडे घेऊन गेलो. असंच इथे काय असणार मग T2 जर असेल तर तो आपण तिकडे घेऊन जाणार. म्हणजे T3 मायनस T2 हा फॉर्म्युला इथे तयार. इक्वल टू T3 किती आहे -3 आहे, मायनस T2 काय आहे आपल्याकडे 1 आहे. तो कॉमन डिफरन्स आहे, ते परत पुन्हा इथे घ्यायचं नाही आहे. आता इथच्या व्हॅल्यू पाहायच्या आहे. ओके, तर -3 -1 म्हणजेच -4. आणि कॉमन डिफरन्स पहा नेहमी कसा येत असतो, सारखा येत असतो. ओके, -4 तुम्ही अजून एकदा चेक करू शकता. D इज इक्वल टू आता काय असेल T4 मायनस T3. ओके, T4 काय आहे -7 मायनस T3 किती आलेलं आहे आपल्याकडे -3. तर इक्वल टू -7. आता मायनस मायनस काय होणार आहे +3 इज इक्वल टू -4. कारण की -7 + 4 आहे, तर काय राहील -4. तर देअरफॉर इथे आपण लिहू शकतो की देअरफॉर A इज इक्वल टू देअरफॉर द फर्स्ट टर्म A is 5 and the common difference काय असेल कॉमन डिफरन्स इज -4. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. अशा प्रकारे आपण
फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फाइंड केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आपल्याकडे दिलेला आहे, त्यावरून आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायचा. आपल्याकडे ए पी दिलेली आहे 0.6, 0.9, 1.2, 1.5. ओके, तर यामध्ये ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू आपण काय लिहिणार 0.6 कॉमा. आता T2 आपल्याकडे काय दिलेलं आहे, T2 इज इक्वल टू 0.9 दिलेला आहे, 0.9. त्यानंतर T3 इज इक्वल टू T3 काय व्हॅल्यू आहे 1.2 आहे. त्यानंतर T4 इज इक्वल टू काय आहे 1.5. ओके, T3 आहे 1.2, T4 असणार 1.5. तर यामध्ये फर्स्ट टर्म जे असते त्याला आपण T1 ने डिनोट करतो. ते आपल्याकडे ऑलरेडी ए पी दिलेली आहे म्हणून त्या ॲज इट इज आपण लिहू शकणार आहे. ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू काय असेल 0.6. याला आपण करणार ब्रॅकेट. त्यानंतर फर्स्ट टर्म आपण काढली. आता आपल्याला काढायचं आहे कॉमन डिफरन्स. काय काढायचं आहे कॉमन डिफरन्स. तर देअरफॉर डी इज इक्वल टू कॉमन डिफरन्स इज इक्वल टू फॉर्म्युला आताच आपण पाहिला की जो आधीचा फॉर्म्युला आपण यूज केलेला होता. इथे काय करणार आपण T2 मायनस T1 म्हणजेच डी. तर T2 मायनस T1 इक्वल टू T2 काय आहे आपल्याकडे 0.9 मायनस T1 किती आहे 0.6. ओके, 0 ॲज इट इज 9 मायनस 6 म्हणजेच 3 म्हणजे 0.3. त्यानंतर डी इज इक्वल टू T3 मायनस T2. काय करणार T3 मायनस T2 इक्वल टू. तर T3 आपल्याकडे दिलेला आहे 1.2 मायनस T2 आपल्याकडे आलेला आहे दिलेला आहे 0.9. तर 0 ॲज इट इज पॉईंट. कॉमन डिफरन्स म्हटलं की सर्वांचा आन्सर हेच येणार आहे, बरोबर. तर काय राहणार 0.3. 1.2 मायनस 0.9 म्हणजेच काय राहील 0.3. तर नेक्स्ट देअरफॉर डी इज इक्वल टू कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू T4 मायनस T3 इज इक्वल टू T4 काय आहे 1.5 मायनस T3 काय आलेला आहे आपल्याकडे दिलेला आहे 1.2. 15 मधून 12 गेले की 3 राहतात, परंतु पॉईंट आहे म्हणून आपल्याला मधात पॉईंट द्यावा लागेल 0.3. तसंही तुम्ही पाहू शकता. ओके, तर आपल्याकडे इथे आता फायनल सोल्युशन आलेलं आहे. फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू काय असेल राईट करा डायरेक्ट. ए इज इक्वल टू 0.6 अँड कॉमन डिफरन्स काय आलेला आहे डी इज इक्वल टू 0.3. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. तर आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 127, 135, 143 आणि 151. यामध्ये या सिरीजमध्ये ए इक्वल टू T1 इक्वल टू फर्स्ट टर्म काय दिलेली आहे 127. त्यानंतर T2 काय कन्सिडर करणार आपण दिलेलं काय आहे इथे सिरीजमध्ये 135. त्यानंतर थर्ड नंबर काय आहे T3 इज इक्वल टू 143 आणि कॉमा T4 इज इक्वल टू काय दिलेलं आहे 151. हे अप टू सो ऑन. तर फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू काय आहे 127. तर फर्स्ट टर्म आपली ऑलरेडी आलेली आहे. त्यानंतर डी इज इक्वल टू कॉमन डिफरन्स फॉर्म्युला काय असतो T2 मायनस T1. T2 काय आहे 135 मायनस T1 काय आहे 127. ओके, 3 आणि 5 म्हणजेच 8चा यामध्ये डिफरन्स पाहायला आपल्याला मिळतो. त्यानंतर T3 काय दिलेले आहे 143 मायनस T2 काय आहे 135. ओके,
तर 1 1 विसरून जायचं आहे. 43 मायनस 35 कितीचा डिफरन्स आहे? 8चा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर डी इज इक्वल टू T4 किती आहे? 151 मायनस T3 किती आहे? 143 इज इक्वल टू, इथे सुद्धा डिफरन्स आपल्याला कितीचा पाहायला मिळतो? 8चा डिफरन्स पाहायला मिळतो. ओके, तर फायनल सोल्युशन काय असेल? फर्स्ट टर्म इज इक्वल टू काय आलेलं आहे? 127 अँड कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू काय असेल? 8. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. तर क्वेश्चन नंबर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे. यामध्ये फर्स्ट टर्म काय असेल? ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 1/4. त्यानंतर T2 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू 3/4 T3 इज इक्वल टू 5/4 T4 इज इक्वल टू काय असेल? 7/4. फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू आपलं फर्स्ट टर्म ऑलरेडी या ठिकाणी दिलेली आहे, काढायचं काही काम नाही आहे. 1/4. तर डीचा फॉर्म्युला असतो डिफरन्स काढण्यासाठी T2 मायनस T1. T2 किती आहे? 3/4 आहे. मायनस T1 काय असेल? 1/4. बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन सबट्रॅक्शन आपण करू शकतो. बेस सेम असेल तर 1 टाइम लिहायचं आहे. 3 - 1 म्हणजेच 2/4 इक्वल टू, याला आपण रिड्यूस करू शकतो. 2 1 चा 2, 2 2 चा 4 म्हणजे 1/2. कॉमन डिफरन्स काय आला? 1/2. त्यानंतर T3 मायनस T2. T3 किती आहे? 5/4 मायनस 5/4 मायनस 3/4 इक्वल टू, बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करू शकतो. 5 - 3 म्हणजेच 2 आणि अपॉनमध्ये 4 म्हणजेच काय? 1/2. त्यानंतर T4 7/4 मायनस T3 किती आहे? 5/4. बेस सेम असेल तर पॉवरचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. 7 - 5 म्हणजेच 2/4. 1 टाइम राईट करायचं आहे आणि याचा अर्थ होतो 1/2. तर फर्स्ट टर्म काय असेल आपली? फर्स्ट टर्म इज इक्वल टू दिलेली आहे 1/4 अँड कॉमन डिफरन्स डी इक्वल टू असेल 1/2. काय असेल? 1/2. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. थँक्यू.